सांगली जिल्हा परिषदेला कुठे कमी पडलो याचे विश्लेषण करा. चंद्रकांत पाटील. भाजपच्या वतीने नूतन सदस्यांचा सत्कार. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, पण जिल्ह्यात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. यावर समाधान न मानता कुठे कमी पडलो याचे विश्लेषण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहे. सांगलीत भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, विलास काळीबाग, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, आटपाडीचे नगराध्यक्ष युटी जाधव उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे की जिल्हा परिषदेच्या 7 जागांवर कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या 7 जागा जिंकल्या असत्या तर सत्तेच्या जवळ गेलो असतो. गतवेळी भाजपाचे 25 सदस्य निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते बुथनिहाय विश्लेषण करावे. आपण कुठे कमी पडलो याचा विचार करावा. निवडणुकीत त्या मतदारसंघाची वेगवेगळी गणिते असतात. यंदा भाजपच्या मताचा टक्का वाढला आहे. आता नूतन सदस्यांनी लोकांची कामे करावीत, पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावे. सत्तेत असलो तरी लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे. महापालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी लवकरच प्रशिक्षणाची व्यवस्था करणार आहोत, त्यामुळे सदस्यांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडता येईल, असे यावेळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल. तो महायुती व्यतिरिक्त कोणाचा होणार नाही. आता महायुतीमध्ये तो भाजपचा होईल का अजितदादांच्या राष्ट्रवादीचा होईल का एकनाथजींच्या शिवसेनेचा हे ठरवू ना. त्यासाठी काही जण काही प्रश्न घेत आहेत. पण आता जयंत पाटलांच्या 18 आल्या आणि मग काँग्रेसच्या 11 आल्या, ह्याच 29 होतात. उभाटा जोडलं उद्धवजी ठाकरे शिवसेना 30 होतात. पण मग आपल्या ह्या सगळ्या जोडल्या की 31 होतात ना. आणि फार लोकसभा सुद्धा एक माध्यमिक चालते. जिल्हा परिषद चालत अडचण नाही. आताच आपण युती म्हणून 1ने पुढे आहोत. काही काळजी झालं. आता हे 1ने पुढे आहोत ते टिकवायचं कसं, ते 1ने पुढे आहोत ते 10ने पुढे आहोत ते करायचं कसं, हे या नेत्यांचं काम असतं. आपल्याला काही इनपुट असतील तो असं करून बघूया की त्याच्यात कोण घेतो की. तर राजकारणामध्ये काय असतं की जो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करू द्यायचं असतं. त्याचं तो म्हणतो की बघा मी म्हणतो ते केलं असतं तर झालं असतं. तो दोष द्यायला मोकळा. त्यामुळे जयराज पाटील सहित त्यांचं समोर बसल्यामुळे लगेच नाव पाठवलं. ज्याला ज्याला ते सुचेल की मी 6 वर्ष सिव्हिल शिकवतो आणि मग ते पलीकडे एक मत आहे ना ते आपल्याला मतदान करतील. मुळात नवीन पक्षांतर बंदी कायदा इतका कडक आला आहे की त्याच्यामध्ये आपण मिटिंगला ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरी पोहोचलो नाही तरीही डिस्क्वालिफिकेशन होतो. त्याला पक्षाचा व्हीप म्हणतात. त्यामुळे मुळात तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की एका दिवसात घरी जायचं आणि तो ती भीती इतर अडकणार. पण मग तुम्ही 3140 कसे करणार, त्याच्यात खूप जादू असतात. तर त्या जादू तुमच्यावर होऊ द्या ना. त्या जादू करून आणि 3140 कसं प्रयत्न करू. मी सगळ्यांना खात्री देतो की एकदा का सत्ता आली किंवा विकास निधी जास्त कसा मिळेल, पदं आपल्याला जास्त कशी मिळतील, 5 वर्ष असतात ना सगळ्यांना मिळेल. जसं मी आज सकाळी धीरज आमच्या म्हटलं बाबा प्रत्येक वर्षी 16 स्थायी समिती सदस्य 5 वर्ष 80 झाले. तुझी आपल्याला सदस्य संख्या 78 असते तर तुला सगळ्यांना ऍडजस्ट करते. प्रत्येकाला एवढंच म्हणा किंवा दम धर दुसऱ्या तिसऱ्या 4थ्या 5 वर्ष करू. तसं जिल्हा परिषदेची पद्धत सुद्धा आपल्याला 5 समित्या असतात. एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात. सगळ्यांनी दमाने या आणि नेत्यांवर विश्वास ठेवा. महाराष्ट्र 14 पासून बीजेपी मागेच गेली नाही. याचं कारण देवेंद्रजींवर प्रचंड निष्ठा लोक आहेत की ते काय ते योग्य करतात. तसं झालं महाराष्ट्रामध्ये. बऱ्याचदा त्यांनी काय म्हणतात आमच्या घरवा पाठवलं आणि ते घरला बसून प्रयत्न करत की कोणाला येऊन ठेवलेलं नाही. तर काय झालं असं की महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 आणि नंतर मग 22 ते 24 नंतर मग 25 पासून सुरुवात झाली नवीन टर्म. एकदाही देवेंद्रजींवर कोणी अविश्वास दाखवला, एकदाही देवेंद्रजींना बदला असा विषय निघाला. नेता आमचा एकच आणि त्या नेत्यावर
ठरतात. आणि मग मी गमतीने एक वाक्य म्हणत असतो की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा नाही करत, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. तर इथे जे बसलेले नेते आहेत ते आपल्याला आज्ञा देणार नाहीत, इच्छा व्यक्त करतील. ती इच्छा ही आपण आज्ञा मानली पाहिजे आणि काम केलं पाहिजे, तर खूप काही पक्षाचं आणि आपलं भलं होईल. मी पुन्हा एकदा चांगली मताची टक्केवारी मिळाल्याबद्दल, कंपॅरेटिव्हली फार काही वातावरण झालेले चांगलं यश मिळाल्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण म्हणून महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करावे अशी शुभेच्छा देतो. मी आता जे कार्यक्रम संचालन करतात विलास त्यांना असं म्हणेन की नावं सगळी वाचतच जा, सगळ्यांना एक कॉमन प्रेझेंट आहे, त्यामुळे तो नावाशी ते प्रेझेंट जोडायला कारण तो आला की ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.